अमरावतीला आले की माझं रोजच कुठे ना कुठे जायचं चाललेलं असतं, इथे जा तिथे जा, रोजची कामं ठरलेलीच असतात. तर आज मी निघाले आहे, मी माझ्या गावी जाणार आहे, म्हणजेच जिथे माझा जन्म झाला, जिथे मी लहानाची मोठी झाले, जिथे शिक्षण झालं. तर हे आहे माझं गाव, गावामधली ग्रामपंचायत. आणि त्यानंतर आम्ही घरी पोचलो, जिथे माझी आई राहायची, माझे बाबा राहायचे. गाव अगदी बदलून गेलं होतं. कुठे अगोदर खूप अशी कौलारू घरं होती, झोपड्या होत्या, तिथे आता मोठे मोठे बिल्डिंग झाल्या, मोठमोठी घरं झालीत. हे आहे माझं घर, जिथे माझं लहानपण गेलं, मी जिथे लहानाची मोठी झाले. घरी कोणी नसतं, कारण सॉरी मी थोडी इमोशनल झाले. माझे आई बाबा ह्या जगात नाही आहेत आता. आईच्या हातच्या आठवणीच्या सगळ्या वस्तू तशाच ठेवलेल्या आहेत, तिने लावलेल्या वस्तू. हे आईचं देवघर आहे, ही मधली रूम, इथे आमचा टी व्ही राहायचा. आता कुणी राहत नसल्यामुळे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे मित्रांनो. लाईट नसल्यामुळे अंधार होता. आणि हे बघा, इथे मी वरती चढून बघत आहे की काय आईने कुठे कुठे काय वस्तू ठेवलेल्या आहेत. तिने ठेवलेले भांडे, तिने ठेवलेल्या सगळ्या वस्तू जशाच्या तशा आहेत. म्हणतात ना मित्रांनो, आई बाबा गेल्यानंतर सगळं संपतं. आणि खरंच माझं जवळचं असं कोणीच राहिलेलं नाही आहे आता. ही माझी मोठी आई आहे, तिला घेऊन गेलो होतो आम्ही. त्यानंतर ते सामान वगैरे काढलं मी. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.